जिल्ह्यातील वाळू तस्करी संदर्भात तहसीलदार आणि सर्कलवरती कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आणि या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व महसूल डिपार्टमेंटमधील कर्मचारी अधिकारी यांनी संप केलेला आहे आणि हा संप बेमुदत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आज आपण तहसील कार्यालयामध्ये आटपाडी येथे आलो असता या ठिकाणी बघितलं की या कार्यालयामध्ये एकही अधिकारी नाही, कर्मचारी नाही। अशा परिस्थितीमध्ये आटपाडी तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या शासकीय कामासाठी अडचण निर्माण होत आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे या ठिकाणी सर्व नागरिकांना या ठिकाणी त्रास होत आहे। जे काही अधिकारी आहेत, तहसीलदार असतील, सर्कल असतील, ज्यांच्यावरती कारवाई झालेली आहे, त्यांच्यावरती कारवाई वरिष्ठांनी केली असताना त्यांच्या समर्थनार्थ जे काही महाराष्ट्रातील महसूल डिपार्टमेंटमधील ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे, मला वाटतं तेही दोषी आहेत। एका आरोपी अधिकाऱ्यांना त्यांचं समर्थन करणं, त्यांना पाठीशी घालणं म्हणजे हे पण अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत काय ती चौकशी केली पाहिजे आणि ह्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आज जर आपल्याला एखादा निकाल मान्य नसेल, जमिनीच्या प्रकरणामध्ये अनेक निकाल या ठिकाणी प्रलंबित असतात, चुकीचे निकाल देतात, शेतकऱ्यांना असेल, नागरिकांना असेल, परंतु त्याच्यामध्ये जर एखादा निकाल आपण म्हणलं साहेबांना, तहसीलदार साहेबांना वगैरे की बाबा हा निकाल चुकीचा आहे, तर ते आपल्याला काय म्हणतात की तुम्ही अपील करा, तुम्ही प्रांतांकडे जावा। प्रांतांकडे गेलं तर ते म्हणतात कलेक्टर साहेबांकडे जावा। मग ह्यांच्या बाबतीत जर या वरिष्ठांनी ह्यांच्यावरती जर कारवाई केली तर ह्यांनी पण वरती अपील करावं, वरिष्ठ कार्यालय आहे ना। मग आम्ही जर त्या ठिकाणी आंदोलन केलं, आम्हाला निकाल मान्य नाही म्हणून, तर हे आम्हाला पत्र काढतात की तुम्ही सदर तुमचं आंदोलन स्थगित करा, तुम्ही कायदेशीर अपील करा। मग तुम्ही पण अपील का करत नाही? मग तुम्ही जो आता हा खटाटोप ठोकलेला आहे, जो संप केलेला आहे, हा सुद्धा बेकायदेशीर आहे। नागरिकांना या ठिकाणी बिना कामाचं वेठीस धरण्याचं हे जे काही शासकीय अधिकारी आहेत ह्यांना जो काही पगार आहे, हा पगार जनतेच्या कामासाठी यांना पगार दिला जातोय। आज जे काही जनतेचं नुकसान होणार आहे शासकीय कामकाजाचं, त्याचं नुकसान भरपाई कोण देणार? त्यामुळे जे काही असे कर्मचारी आणि अधिकारी जे कोणी संपत आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा, अशी या ठिकाणी मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करत आहे। निवडणूक आहे आणि नगरपंचायतची निवडणूक सगळीकडे जाहीर झालेली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी हे तहसीलदार असतात। आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्य अखत्यामध्ये हा सगळा भाग येतोय आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी निकाल लांबणीवर पडलेला आहे, तरी देखील सर्व कर्मचारी इथं हजर न राहता संपावर गेलेले आहेत। काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे जी काय निवडणूक आयोगाने जो काही निकाल लांबवलेला आहे आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये जे काय ईव्हीएम मिशनी आहेत, ह्या मिशन आहेत त्या तहसील कार्यालयामध्ये एका खोलीमध्ये त्यांनी म्हणतात आम्ही सेफ्टी आहे त्या मिशनीला, त्याला कॅमेरे वगैरे लावले, तर असं ते मिशनी त्यांच्या अतिरिक्तमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत। पण अशा परिस्थितीमध्ये ह्या जे काही ईव्हीएम मिशनी ठेवलेत ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि अशी मोठी जबाबदारी असताना तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी हे ऑफिस सोडून जाणं म्हणजे निष्काळजीपणा आहे। उद्या जर या ठिकाणी आज जर काय या ठिकाणी झालं त्या मिशनीला, तर ह्याला जबाबदार कोण? निवडणूक अधिकारी स्वतः तहसीलदार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे सगळे स्थिती आहे? नाही, सगळे तहसीलदार याला जबाबदार आहेत। जे तहसीलदार तहसील कार्यालय सोडून पळालेत ते तहसीलदार याला जबाबदार आहेत की तुम्हाला म्हणजे भान आहे का नाही? तुम्ही या ठिकाणी निवडणूक लांबलेला आहे, ईव्हीएम मिशनीवरती अनेक जणांच्या अगोदरच शंका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मिशनी बेवारस सोडून तुम्ही कसं काय पळालाय? तुम्ही जबाबदार व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी पाहिजे ना। नमस्ते, मी करगणे गावातून आलेलो आहे। तहसीलदार कार्यालय आटपाडी या ठिकाणी मी आलतो माझ्या जमिनीचा नकाशा काढायसाठी, पण आज या ठिकाणी कोणी नाही। लोक आता माझ्या समोरून आले आणि कित्येक माघार गेले, कारण इथं संप आहे, एकही अधिकारी नाही, कोणीच नाही। म्हणजे लोकांची कामं कशी होणार आज? म्हणजे लोक भरपूर इथे आले, आता या आजी पण समोर बसले तिथं या ठिकाणी, म्हणजे बऱ्याच लोकांची या ठिकाणी काम आहेत, पण इथं संप असल्यामुळे आज सगळेच बंद आहे, कोणी अधिकारी नाही, कोणी नाही। आता आम्ही येऊन आणि मला नकाशा काढायचा आहे, पण मला येऊन परत जावं लागणार आहे आणि यांचा संप कधी मिटतोय काय माहित नाही।
आणि नकाशा कधी करणार आणि लोकांची कामं कशी होणार अशा परिस्थितीमध्ये ह्यांनी संप लवकरात लवकर मागे घ्यावा आणि गोरगरिबांची कामं झाली पाहिजेत, पटकन लोकांचं हेलपाट झालं नाही पाहिजे. नमस्ते. त्या कामासाठी मी आलो होतो, पण इथं आत गेल्यानंतर मला माहित झालं की आज संप आहे. त्यामुळं माझाच काय विषय, सगळ्या लोकांचा बराचसा त्रास होतो या गोष्टीचा. आणि कशासाठी बंद केलंय हे आम्हाला काय माहित नाही. पण जर त्यांना गरज नसेल कामाची वगैरे तर राजीनामा देऊनच घरी बसलेलं खूप चांगलं. काय त्याच्या ठिकाणी त्यांना काम करायची गरज नसेल तर दुसरी तर अधिकाऱ्यांना नेमली जातील ना. त्याचा विषय असा आहे, महसूल मंत्र्यांनी आदेश दिलाय की निलंबन त्यांचं, आणि त्या निलंबनाच्या समर्थनात सर्व आपल्या भागातले कर्मचारी संपावर गेले. म्हणजे निलंबनाचं कारण असं आहे की 50 ब्रासचं काहीतरी त्यांनी मुरुमाचं ही घेतलं होतं ठेका, आणि जास्तीचा मुरुम उचललाय तिथून, म्हणून असा काहीतरी विषय आहे. नाही, शेवटी कसं आहे, शासन निर्णय घेणार महसूल मंत्री वगैरे असेल तर शेवटी निर्णय सरकार ते आहेत. त्यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना हे कामगारांना काम करावंच लागेल. आणि जर महसूल मंत्र्या जर आदेश मान्य नसेल तर ह्याने सरळ रीतसर ह्या लोकांना निलंबित करून शासनानं दुसरी नवीन कामगार भरती करावी या ठिकाणी.